विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सोलापूर शहरात गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम शहरात रोज होत आहे। सोलापूर शहरातील काही भागात खुलेआम गांजाची विक्री केली जात असून पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। गांजा पिऊन गांजाच्या नशेमध्ये तर्र असलेले नशेबाज मात्र बम भोलेनाथ बम 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 भोले असेच काहीसे बडबडताना दिसतात। शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे। 20 ते 100 रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे। ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत। गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगार किंवा काही गुंडांपुरतीच मर्यादित होती, परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे। शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे। सोलापूर शहरातील काही भागात विडी घरकुल परिसरात काही जण छुप्या पद्धतीने गांजाची विक्री करतात, तर हा गांजा विक्रीसाठी शहरात येतोच कुठून हेही पाहणं महत्त्वाचं आहे। सोलापूर शहरातील विडी घरकुल कुंभारी परिसरात 14 ते 16 वयोगटातील शालेय मुले नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे। सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बर्बाद करणारी आहे। शहरातील काही ठिकाणी गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे। गांजा पिणारे अनेक जण शहराच्या मध्यवस्तीत बसून दररोज नशेच्या आहारी जात आहेत। काही ठिकाणी तर जथ्थेच्या जथ्थेच जमत असल्याचे चित्र दिसत आहे। तर विश्व 24 न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शहरातील अनेक गांजा विक्रेत्यांचे व्हिडिओ या स्टिंग ऑपरेशनमध्ये हाती लागले आहेत। दररोज एका गांजा विक्रेत्यांचा व्हिडिओ आम्ही विश्व 24 न्यूजवरती प्रकाशित करत आहोत। व्हिडिओ प्रकाशित केल्यानंतर तरी पोलीस प्रशासन झोपेतून जागे होऊन गांजावरती कारवाई करणार का? पोलीस यावरती कारवाई करणारच नाहीत अशी जनतेत चर्चा आहे। गांजा विक्रेत्यांचे व अधिकाऱ्यांचे कलेक्शन असून प्रत्येक गांजा विक्रेत्यांकडून अधिकाऱ्यांना शुभ आकडा दिला जातो असेही बोलल्या जात आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।